नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम सर्व माजी सैनिकाला राम राम, जय हिंद। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कागदपत्रापासून माजी सैनिकाला लागणारे शिक्षण, तसेच ग्राउंडची रूपरेषा व इतर सर्व वॅकन्सी बाबत व आरक्षणाबाबतची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मित्रांनो पाहू आपण। तर पहा, सर्वात प्रथम कागदपत्रापासून चालू करू। तर पोलीस शिपाई चालक, बँड्समन, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई असे पोलीस शिपायाचे पद असतात। आणि या पदाला पात्रतेनुसार आपल्याला काय केलं जातं, जॉईन करून घेतलं जातं। त्यासाठी ग्राउंड व लेखी परीक्षा असते। सर्वात प्रथम कागदपत्रापासून चालू करू। बघा, सर्वात प्रथम SSC उत्तीर्ण प्रमाणपत्र लागेल, जन्म दाखला लागेल, रहिवासी प्रमाणपत्र लागेल, त्याला डोमेसाईल असे म्हणतात। त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र लागेल, जात वैधता प्रमाणपत्र लागणार नाही, लगेच 6 महिन्यानंतर असतं। संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असेल तर तुमच्याकडे ते देणं आवश्यक आहे। खेळाडू उमेदवार असेल तर खेळाडूचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर ज्याला लागू आहे विजा अ, भज ब, भज क, भज ड, विमा प्र, इमा व, SEBC या लोकांना नॉन क्रिमिलियर लागत असतं। या लोकांनी नॉन क्रिमिलियर सुद्धा काढणं आवश्यक आहे, व्हॅलिडिटी मध्ये असणं आवश्यक आहे। तसेच तुमचं जर इतर आरक्षण असेल, जसे की प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ असाल, याबद्दल NCC असाल, हे सर्टिफिकेट जोडणं आवश्यक आहे। माजी सैनिकाचं पाहत असल्यामुळे आपण माजी सैनिकाचीच पात्रता पाहणार आहोत। तर पोलीस शिपाई हे क पदाचं आहे, क पद आहे। वयोमर्यादा कशी ठरते आणि माजी सैनिकाला वयोमर्यादा कशी ठरते इथे बघणार आहोत आपण। इथे बघा, वयोमर्यादाचा विचार करता इथे काय सांगितलेलं आहे, माजी सैनिकासाठी उमेदवारासाठी 18 वर्ष पूर्ण, उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्ष राहील। म्हणजे तुम्हाला उमेदवाराला जर 25 वर्ष, 26 वर्ष, 27 वर्ष सर्व्हिस केली, त्यापेक्षा 3 वर्ष अधिकचे या माजी सैनिकाला वयोमर्यादा असते। लक्षात ठेवा, वयोमर्यादेच्या बाबतीत ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि खूप महत्वाची गोष्ट आहे। त्यानंतर बघा, शिक्षणाच्या बाबतीत पण पाहणार आहोत आपण काय काय दिलेलं आहे त्यांनी। शैक्षणिक अर्हता माजी सैनिकासाठी काय दिलेली आहे। तर रेग्युलर साठी जर बघितलं, 12वी उत्तीर्ण, महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम 1965 नुसार नवे प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12वी किंवा शासनाने या परीक्षेत समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांचे सिनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच CBSE असणं आवश्यक आहे। त्यानंतर यशवंतराव चव्हाणच्या बाबतीतलं बघा, इथे काय सांगितलेलं आहे। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक विद्यापीठाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेले व यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेले उमेदवार पात्रता असणार आहे। विद्यापीठ मानी व विद्यापीठे ऐच्छिक सामान्य प्रदान केलेले विद्यापीठे पदविका सुद्धा पात्रतेसाठी आवश्यक आहे। त्यांनी स्पेशली माजी सैनिकासाठी काय दिलेली आहे पात्रता आपण बघू। माजी सैनिकासाठी पात्रता इथे तुम्हाला पाहायला मिळते। माजी सैनिकासाठी पात्रता जर बघितली, माजी सैनिका 15 वर्ष सैनिकी सेवा पूर्ण असणाऱ्या बाबतीत नागरिक परीक्षा 10वी उत्तीर्ण किंवा IASSC इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन प्रमाणपत्र व 15 वर्ष सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्या बाबतीत इयत्ता 12वी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे। पहा, इथे तुमच्या स्पेशल जे काही आर्मी स्पेशल सर्टिफिकेट किंवा 10वी पास, 15 वर्ष नोकरी, आर्मी स्पेशल सर्टिफिकेट जर असेल तर तुम्ही या पोलीस भरतीसाठी पात्र असणार आहात। ठीक आहे। त्यानंतर नक्षलग्रस्त भागासाठी दिलेलं आहे, आपल्याला महत्वाचं नाहीये। त्यानंतर माजी सैनिकासाठी जे काही
पुरुष उमेदवारांसाठी उंची इथे सांगितलेली आहे, उंची लागते 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. ठीक आहे. त्यानंतर छातीच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला 79-84 फुगवावी लागते. अशा पद्धतीने माजी सैनिकासाठी दिलेली आहारता आहे. माजी सैनिकासाठी काय अजून गरजेचं आहे ते पुढे बघू आपण. शारीरिक चाचणी माजी सैनिकासाठी काय आहे ते बघू आपण इथे. पुरुष उमेदवार, महिला उमेदवार, त्यानंतर लेखी चाचणी माजी सैनिकाचं बघायचंय आपल्याला. तर लेखी परीक्षेसाठी लागणारे गुण किंवा परीक्षेसाठी असणारे विषय अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण हे इथे दिलेलं आहे. तसेच इथे गोळाफेक वगैरे कसं असतं बघा. माजी सैनिकासाठी सुद्धा गोळाफेक वगैरे कसे असतं पाहून घेऊ शकता. इथे दिलेलं आहे 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक. याच्यामध्ये 1600 मीटरला 20 गुण, 100 मीटरला 15 गुण आणि गोळाफेकला 15 गुण, एकूण 50 गुणाची चाचणी असते. लेखी परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाल्याशिवाय ग्राउंड मध्ये चांगले गुण मिळाल्याशिवाय आपल्याला लेखीमध्ये बसता येत नाही आणि लेखी परीक्षेमध्ये आपल्याला मार्क घेऊन शेवटी पोलीस हा ब्रँड आपल्या मागे लागत असतो. पुढे जाऊन आपण काय माहिती बघू. चालक उमेदवार जर माजी सैनिक असेल त्यांच्यासाठी काय दिलेलं आहे ते पाहू. आता शैक्षणिक पात्रता सारखीच असणार आहे, लक्षात घ्या. वयोमर्यादा पण सेम असणार आहे. सेम उमेदवाराची वयोमर्यादा बघा, फक्त किमान मर्यादा 19, त्यानंतर जे की सेवा प्लस 3 वर्ष. ठीक आहे. समांतर आरक्षण वगैरे सर्व त्या बाबतीत माझे सैनिक आहेत. फक्त ग्राउंड मध्ये चेंजेस असणार आहे. पात्रता, शैक्षणिक पात्रता मागे सांगितल्याप्रमाणेच. ठीक आहे. अन्य अर्थ तर चालक उमेदवारासाठी LMV काय म्हटलंय, LMVTR किंवा LMV किंवा हलके वाहन चालवण्याचा LMVTR यापैकी कोणताही एक वैध लायसन असणं गरजेचं आहे. चालक पदासाठी वैध लायसन असणं गरजेचं आहे. कोणतं? LMV. त्याच लॉंग फॉर्म आपल्याला सांगता येईल की बाबा लहान वाहन चालवण्याचं सर्टिफिकेट. अशा पद्धतीने शारीरिक चाचणी इथे पाहू शकता. शारीरिक चाचणी माजी सैनिकसाठी जर बघितलं 1600 मीटर धावणे त्याला 30 गुण आणि गोळाफेक 20 गुण, एकूण 50 गुण असतात. यासाठी लेखी परीक्षेसाठी काय विषय असतात ते बघू. आता लेखी परीक्षेसाठी, लेखी चाचणीसाठी आवश्यक लेखी चाचणी, शारीरिक चाचणी मध्ये किमान 50% गुण मिळणारे उमेदवार लेखीसाठी एकाच 10 प्रमाणात 100 गुणाच्या लेखीसाठी निवडले जातात. आता लेखीमध्ये आपले पारंपरिक विषय तर ऍड असतातच, त्याचबरोबर काय असतं बघा, अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण आणि मोटार वाहन चालवणे, वाहतुकीबाबतचे नियम हे आपल्याला करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला माजी सैनिकला सुद्धा पारंपरिक 4 विषय प्लस चालकाचा हा जो काही एक्स्ट्रा विषय आहे याचा यामध्ये समावेश होत असतो. अशा पद्धतीने माजी सैनिकांसाठी शारीरिक पात्रता व जे की शैक्षणिक पात्रता व तसेच लेखी परीक्षेसाठी लागणारी गुणवत्ता, अवश्य शिक्षण काय लागते, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या HP अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थोड्या दिवसात आपले गणिताचे लेक्चर सुद्धा युट्यूब चॅनलवर टाकले जाणार आहेत. ते गणिताचे लेक्चर रेग्युलर फॉलो करा आणि माजी सैनिकांनी अकॅडमी लावण्याऐवजी तुम्ही जर कामामध्ये बिझी असाल कुठली तरी ऑनलाईन अकॅडमीच्या माध्यमातून मार्गदर्शन घ्या, जेणेकरून तुमचं काम पण पूर्ण होईल व लेखी परीक्षेची सुद्धा तयारी होईल. आणि मला विश्वास आहे माजी सैनिकावर किंवा शिपायावर मला विश्वास आहे. शिपायाला साधारणपणे आगामी काळामध्ये शिपायाला साधारणपणे ग्राउंडच्या बाबतीत कुठलीच अडचण येत नाही. फक्त लेखी परीक्षेमध्ये अडचण येत असते. लेखी परीक्षेसाठी दर्जेदार अकॅडमी निवडा आणि त्यानुसार अभ्यास करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. अजून जर तुम्हाला काही प्रश्न असतील सैनिक या नात्याने मला कमेंट मध्ये कमेंट करायला विसरू नका. तुमच्या कमेंटचा विचार करता आपण त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवणार आहोत. माजी सैनिकाला स्पेशली
भरतीमध्ये 15% आरक्षण दिलं जातं. एकूण जागाच्या 15% माजी सैनिकासाठी राखीव जागा असतात आणि ही सुवर्ण संधी तुम्हाला तुमच्या हातातून जाऊ द्यायची नाही. आगामी येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सर्व माजी सैनिकाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.